सर्वप्रथम मॅडॉक फिल्म्सला खूप मोठा थँक्यू माझ्याकडून. आय नो हा कोणापर्यंत पोहोचत नाही, पण माझ्याकडनं मॅडॉक फिल्म्सला थँक्यू, कारण त्यांनी ह्या गोष्टीसाठी ह्या लेवलचं टॅलेंट, ह्या लेवलचं बजेट, ह्या लेवलचं सिनेमॅटोग्राफर, ह्या लेवलचं प्रोडक्शन डिझाईन, ह्या लेवलचं म्युझिक सगळं अलॉट केलं. कारण आय थिंक खूप टाईमपासून ऑडियन्सेस थांबलेले की एक एवढ्या मोठ्या स्केलचा मूव्ही हवा आहे आम्हाला आमच्या मराठी राज्यांवर. आणि छावाचा जो ट्रेलर आहे त्यामध्ये सगळं दिसून येतं. मी परत परत इकडे बघतोय, कारण मी तो जो तुम्ही इकडे मागे बघता फोटो ठेवला, आणि तो इतका सुंदर आहे की मी त्याकडेच बघतोय. इतक्या मोठ्या स्केलला तो मूव्ही त्या लोकांनी बनवली यार, मजा आली खरंच. ट्रेलर काय काय ट्रेलर आहे. ट्रेलर असायला पाहिजे तर असा, कारण त्याचं ओपनिंग सिक्वेन्स आपण बघतो जेव्हा हळू करत त्यांचा तो राज्याभिषेकाचा सीन येतो मध्येच. अरे यार काय स्केल आहे यार, काय मजा आहे. त्यांनी घातलेले दागिने, त्यांच्या आसपास असलेलं ते अख्खं सिंहासन, आसपास असलेली गर्दी, त्यांच्या अंगातले दागिने, काय बरोबर टॅलेंट निवडलेत. ॲक्टिंग वाईज विकी कौशलने प्रत्येक वेळेलाच बाप परफॉर्म केला. म्हणजे आपण कोणच आहोत त्यांची ॲक्टिंग आहे. कारण उरी बघितलं तर, आपण सरदार उधम बघितलं तर, सॅम बहादूर बघितलं तर, त्यांच्या ॲक्टिंगला आपण कायच बोलणार. आणि तसंच ह्या मूव्हीमध्ये पण त्यांचं ते ॲग्रेशन, त्यांच्या अंगातलं ते ताकद दिसून येते जेव्हा ते कुठलीही मूव्हमेंट करतायत तेव्हा. जर ताकदीने काही दाखवायचं आहे तर ते जे फिरतात जागेवर एकमेकांच्या आजूबाजूने वगैरे, त्याच्यात कळून येतं की एखाद्या ॲक्टरने किती कन्व्हिक्शन दाखवावी एखाद्या रोलसाठी. आणि जेव्हा रोलच इतका मोठा असेल की त्याला इनजस्टिस करून चालणार नाही, तेव्हा तर म्हणजे मजाच येते. 14 फेब्रुवारीला हा मूवी रिलीज होतो आणि आय गेस जेवढे काही प्लॅन्स असतील 14 फेब्रुवारीला ते कॅन्सल करून ही मूवी बघावी. माझे तर नाहीच आहेत. सो मी जाणारच आहे, पण सगळ्यांनी जावं. आणि अशा मूवीजला जेव्हा आपण असा भरघोस प्रतिसाद देऊ तेव्हा अजून बनतील. आणि आपल्यासारखे जे भूके ऑडियन्स आहेत, ज्यांना हवेत असे मूवीज परत परत वेगळ्या वेगळ्या स्टोरीज मोठ्या स्केलला सांगितले जाव्यात, त्यांची भूक मिटेल. म्हणजे भूक संपणार नाही, पण मिळत राहील आपल्याला काय ना काय. ए आर रेहमानचं म्युझिक आहे. सो परत म्युझिकमध्ये पण आता काय डाऊट काढ, ए आर रेहमान म्युझिक दिलं आहे म्हणजे असणारच ते चांगलं. आणि ते ऐकू येतं आहे मध्ये मध्ये, जे ट्रेलर आणि टीझरमध्ये आहे. सो खूप एक्सायटेड आहे मी ह्या मूवीसाठी. आय होप सगळेच आहात. म्हणजे का नसेल एखादा. मी परत परत इकडे त्याच फोटोकडे बघतोय, सॉरी. पण खूप खूप छान ट्रेलर आहे. आणि आय गेस मी इथे क्रिटिकली काहीच सांगू शकत नाही. क्रिटिकली म्हणजे मी क्रिटिक नाही आहे, पण काय चुका काढायचं, काय काय नाही. थिएटरला जा आणि बघा मोठ्या पडद्यावर अख्खी ग्लोरी मराठी राजांची. हेच आहे. सो म्हणजे कन्क्लुजनच्या आधी 2-4 पॉईंट्स थोडे सिरियसवाले. घरी आलो आणि आणि इकडे असा टी व्हीवर मी लावला ट्रेलर आणि आईला दाखवला की ते बघ 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 काय मस्त आहे. तर तो एक सीन आहे राज्याभिषेकाच्या आय गेस जस्ट आधी किंवा नंतर असेल. त्याच्यात संभाजी महाराजांचे छोटासा डान्स स्टेप आहे. तर आई म्हणत होती संभाजी महाराजांकडनं डान्स करून घेतला आहे वगैरे, असं काहीतरी विचारलं आहे ना. तर मी म्हटलं हो, म्हणजे असं आहे. सो आय गेस तो एक पॉईंट आहे जो खूप लोकं मे बी एक्सेप्ट नाही करणार, पण आय गेस विदिन द स्टोरी लगेच तो कट होतो. आणि येसुबाईंबरोबर त्यांचा तो लेजिमवाला पण एक पार्ट आहे, जो आय डोंट थिंक इतका ऑब्जेक्शनेबल असेल, लेजिमवाला पार्ट त्यांच्याबरोबर. पण आय होप की त्यांनी असं काही एक सेपरेट डान्स दिला नसेल त्यांना. एक छोटासा पार्ट असेल तर साईडला होईल. पण एवढं सगळं चांगलं करताय तर असे काही निटपिक्स असतील जे नाही केले पाहिजेत. पण ओव्हरऑल बापच दिसतंय सगळं. अजून एक, आम्ही जे ऑफिसमध्ये पण हा ट्रेलर बघत होतो तेव्हा मला तो आढळला की लास्टला तो सिंहाच्या तोंडात त्यांनी असं ते धरलं आणि तो एक शॉट आहे अख्खा, मागून सनलाईट येते वगैरे. सो म्हणजे हिस्टॉरिकली आपल्याला माहिती आहे की ते वाघाचं तोंड होतं प्लस एक जंगल होतं. सो इथे कॉन्टेक्स्ट वेगळा आहे. मे बी काहीतरी स्टोरीचा दुसरा ॲडिशन असेल आणि एक वाघ रिझर्व केला असेल त्यांनी थिएटरसाठी. सो बेनिफिट ऑफ डाऊट की तिकडे पण स्टोरी चेंज नसेल झाली, कारण व्हिज्युअल्स, म्युझिक, ॲक्टिंग हे सगळ्या गोष्टी खूप अपरंपार असल्या तरीही एक बेसिक स्टोरी जी सेट आहे आपल्या हिस्ट्रीत, तिला जर पुढे मागे केलं तर त्या जाणकार ऑडियन्सचं किंवा जे माहिती करून आलेले ऑडियन्स आहे त्यांचं थोडासा मन हे होऊ शकतं. सो आय होप असं काय नसेल केलं असेल तर इथे विदिन द क्रिएटिव्ह लिमिट्स असेल. बस एवढंच सांगेन की प्लीज ह्या मूवीला जा. आई बाबा, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड जेवढे असतील सगळ्यांना घेऊन जा. तुमच्या परिवारातले बाहेरचे सगळ्यांना घ्या आणि गर्दी करा 14 फेब्रुवारी. कारण 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. सो त्या अख्ख्या माहोलमध्ये हा पिक्चर रिलीज होतो आहे. सो मजा येईल. प्लीज सगळ्यांनी जाऊया. आणि आय गेस इथेच मी थांबवतो माझी एक्साइटमेंट.
खूप खूप एक्स्पेक्टेशन्स आहेत मूवीकडनं आणि जर ही मूवी हिट झाली तर एकच आपण होप करू की अशा अजून अजून मोठ्या स्केलच्या मूवीज आपल्याला बघायला मिळतील शिवाजी महाराजांवर, संभाजी महाराजांवर, अख्ख्या मराठा हिस्ट्रीवर, ज्या आपण खूप दिवसापासून धरून ठेवलं आहे मनात की कधी येईल कधी येईल कधी येईल. आय गेस आता येणारच आहे काही 15-20-40 दिवसात, 20 दिवसात, 15-20 दिवसात. मजा आहे. चलो बाय.